नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या या छोट्याशा अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. पगार काही वाढत नाही, महागाई काही कमी होत नाही. भारतामधल्या प्रत्येक मिडल क्लास माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. तुमचा आहे का? माझं पण आहे. पगार काही वाढत नाही, महागाई काही कमी होत नाही. बरं, हा प्रॉब्लेम फक्त आपलाच नाहीये, जगाभरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, किंबहुना प्रत्येक सेंट्रल बँकेचा सुद्धा आहे. कुठलीही सेंट्रल बँक बघा, भारताची आरबीआय बघा, यूएसए ची फेड रिझर्व्ह बघा किंवा कुठल्याही देशाची सेंट्रल बँक बघा, त्यांचा टार्गेट हाच, महागाई कमी होत नाही, इन्कम काय वाढत नाही, किंवा आपल्या बाबतीत पगार, त्यांच्या बाबतीत इन्कम काय वाढत नाही किंवा ग्रोथ काही दिसत नाही. या दोन अडचणींमधून ते स्वतःच्या करन्सीला स्टेबलाइज करायचा प्रयत्न ते करत असतात. त्यांचं तेवढंच काम. आपलं काम काय? पगार कसा वाढेल व महागाई कशी कमी होईल. येऊया बँकेकडे, रिझर्व्ह बँक किंवा सेंट्रल बँकांकडे. जेव्हा महागाई वरती असते, म्हणजे इन्फ्लेशन वरती असतं, तेव्हा बँकांची डोकेदुखी झालेली असते. त्यांना असं वाटतं की इन्फ्लेशनला कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं आहे व त्याच्यासाठी सर्वात सोपा व उत्तम पर्याय म्हणजे सेंट्रल बँका इंटरेस्ट रेट कट करत नाही, त्याला वरच्या लेवलला ठेवतात. आता त्याबाबत प्रॉब्लेम काही नाहीये, पण अडचण अशी होते की ज्या लोकांना कर्ज घ्यायचे असतात ते हायर रेट ऑफ इंटरेस्टनी कर्ज घेत नाही. म्हणजे लोक गाडी उशिरा घेतात, होम लोन उशिरा घेतात, किंबहुना मोठ्या मोठ्या जे कंपनीज असतात ते कर्ज घेत नाही, त्यांचे प्रोजेक्टचं एक्सपान्शन करत नाही, नवीन फॅक्टरीज टाकत नाही, नवीन जॉब्स आणत नाही व त्यामुळं कुठंतरी हे एक विशियस सर्कल तयार होतं, ज्याच्यामुळं सगळी ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन होते. हे जेव्हा होतं, परत बोंबाबोंब स्टार्ट होते की हे असं चालेल, आपली ग्रोथ नसेल तर कसं होईल. त्याच्यानंतर कुठंतरी समजा महागाई थोडी थोडी कमी झाली, लोकांकडे पैसाच नसल्यावर लोक खरेदी तरी काय करणार आहे. मग महागाई थोडीशी कंट्रोलमध्ये आली की बँकांना असं वाटतं की आता आपण महागाई कंट्रोलमध्ये आलेली आहे, आता कुठंतरी आपण इंटरेस्ट रेट कट करू. महागाई कमी झाली की मग ते इंटरेस्ट रेट सुद्धा कट करतात. एकदा का इंटरेस्ट रेट कट झाले, मग सर्क्युलेशन मध्ये पैसा तयार व्हायला सुरुवात होते. मग लोक लोन जास्त घेतात, कंपनीज कर्ज काढून एक्सपान्शन करतात, नवीन प्रोजेक्ट्स टाकतात, वेगवेगळ्या देशांमध्ये एक्सपान्शन करतात आणि कॅपिटल फॉर्मेशनची सुरुवात होते. आणि कुठंतरी हे मागील 8-10 दिवसात प्रत्येक सेंट्रल बँकेने केल्याचे तुम्हाला दिसून येईल. यूएसए मध्ये जी फेडरल रिझर्व्ह ही एक सेंट्रल बँक आहे, यांनी 50 बेसिस पॉइंट म्हणजे 50 पैसे असं धरा, एवढा इंटरेस्ट रेट कट झाला. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्ये सेंट्रल बँका पैसे इंटरेस्ट रेट कट करतात, हा पैसा डेव्हलपिंग इकॉनॉमीजमध्ये म्हणजे भारत, चायना, पाकिस्तान, ब्राझील, मेक्सिको अशा देशांमध्ये हा पैसा येतो. कारण त्यांच्या देशांमध्ये बँकेत जर पैसा ठेवला तेवढी ग्रोथ त्यांना भेटत नाही, जेवढी ग्रोथ त्यांना इथं भेटते. आणि हेच एक्सपेक्टेड होतं जेव्हा फेडरल रिझर्व्हनी 18 तारखेला 50 बेसिस पॉइंटचा रेट कट केला. मात्र झालं एकदम उलट. भारतात हा पैसा आलाच नाही दुसऱ्या दिवशी. हा पैसा मेक्सिकोला गेला, ब्राझीलला गेला, चायनामध्ये गेला. आपण काय चूक केली? आपण काहीच चूक केली नाही. तिसऱ्या दिवशी पैसा आला, म्हणजे दुसऱ्या दिवशी इनफॅक्ट पैसा आला आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी रेकॉर्ड पर्चेसिंग केली 14,000 कोटी रुपयाची. ही पर्चेसिंग कॅशमध्ये केली आणि फ्युचर्समध्ये त्यांनी 52,000 कोटीची पर्चेसिंग केली. सांगायचं एवढंच आहे की भारतात सुद्धा लवकरच रेट कट होणार आहे. त्यामुळं तुम्ही काही घर घ्यायचा विचार करत असाल तर जरा 15-20 दिवस किंवा महिनाभर थांबा. इंटरेस्ट रेट तुम्हाला नक्की कमी भेटतील. प्रश्न तुमचा तिथंच आहे, पगार काही वाढत नाही, महागाई काही कमी होत नाही. त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल आणि चहा प्यावा लागेल. भेटूया चहावर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा. नमस्कार.